नमस्कार. I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. सहाव्या इयत्तेतला SSC बोर्डाच्या 6व्या इयत्तेतला सुलभ भारती या पुस्तकातला आपल्याला आज मीनूचा जलप्रवास हा धडा बघायचा आहे. मीनूचा जलप्रवास. मीनू ही मासोळी आहे, मासा आहे ती, आणि तिचा प्रवास कसा होतो, ती काय बघते त्या प्रवासामध्ये, त्या प्रवासाचा तिला काय तिला त्यातून तिला माहिती मिळते, हा असा सगळा या धड्याचा विषय आहे. तर आपण आता बघूया मीनूचा जलप्रवास. एक होती नदी. पुस्तक तुम्ही तुमच्या समोर ठेवा म्हणजे तुम्हाला हा धडा सुंदर समजेल. एक होती नदी, तिच्यात होते खूप खूप पाणी, निळे निळे, थंडगार व स्वच्छ. आता यामध्ये त्या नदीची परिस्थिती सांगितली आहे. नदी कशी आहे, तुम्हाला प्रश्न येऊ शकतो बरं का. नदी कशी आहे, तिचे पाणी कसे आहे, तिचं वर्णन कसं केलंय. तिच्यात खूप पाणी होते, पाणी निळे निळे, थंडगार व स्वच्छ होते. इतके स्वच्छ की त्याच्या खालचे दगडगोटे दिसत होते, त्यातली तळातली वाळू दिसत होती. इतके स्वच्छ की वरून पाहिले की तळाची वाळू दिसायची, गोल गोल गोटे दिसायचे आणि सुळसुळ पोहणारे छोटे मासेही दिसायचे. ती स्वच्छ कशी होती याचं वर्णन इथं केलेलं आहे. माशाच्या समूहात राहायची मीनू मासळी. मीनू मासळी ही त्या माशांच्या समूहात राहायची. समूह म्हणजे ग्रुप. त्या ग्रुपमध्ये राहायची ती, आणि त्या ग्रुपमध्ये राहताना, त्या समूहात राहताना तिला खूप आनंद व्हायचा. आणि ती नंतर कशी ती पुढे जाते त्याचं आता पुढे वर्णन येत आहे. आता वास्तविक मीनू हे नाव दिलंय याचं कारण म्हणजे मीन म्हणजे मासा, असाही मीन याचा अर्थ आहे. मीनू होती इवलीशी. इवलीशी छोटीशी. मीनू केवढी छोटीशी, अगदी तुमच्या हाताच्या छोट्या बोटा एवढी. छोटंसं बोट, तुमच्या हाताचं किरंडी किंवा अंगठा, छोटंसं बोट असतं ना आपल्या हाताचं. तिला क्षणभर ही नजरे आड होऊ द्यायचे नाही. इतर मासे तिचे खूप खूप लाड करायचे, ते तिच्यावरती खूप प्रेम करायचे. तिला खूप त्याचा आनंद व्हायचा आणि इतर माशांना ती खूप आवडत होती. तिला क्षणभर ही नजरे आड होऊ द्यायचे नाही. नजरे आड म्हणजे काय, आपल्या डोळ्यासमोरून बाजूला, याला नजरे आड म्हणतो आपण. पण मीनूला नदीच्या त्या खोलगट भागात राहायचा कंटाळा आला होता. तिला बोर वाटत होतं तिथल्या त्या नदीमध्ये राहण्याचा. परत तेच तिला कंटाळा आला. त्या नदीच्या त्या खोलगट भागात राहायचा कंटाळा आला होता. ती आईला विचारायची, आई एवढं पाणी रोज कुठं जातं. नदी वाहते ना, वाहून वरनं पाणी येतं आणि ते नदीचं पाणी पुढं जातं. आता ते वरनं येणार पाणी जातं कुठं. आई म्हणायची, मीनू पुढे मोठा समुद्र आहे त्यात जातं. नदी नेहमी समुद्राला मिळते ना, समुद्र म्हणजे सी, त्या समुद्राला ती नदी मिळते. आई समुद्र केवढा असतो. आता या ठिकाणी आईचा आणि मीनूचा संवाद आहे बरं का. संवादाबद्दल मी माझ्या एका व्हिडिओमध्ये लिहिलेलं आहे, सांगितलेलं आहे तिथे की त्याला इन्व्हर्टेड कॉमाज असतात. तशा या ठिकाणी तुम्हाला इन्व्हर्टेड कॉमाज दिसतील. हे लक्षात ठेवा बरं का. कोण बोलतंय ते जे बोललेलं असतं ते त्या इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये घालायचं असतं. इकडून सुरू करायचा इन्व्हर्टेड कॉमा आणि इकडून बंद करायचा. आणि बोललेलं जे असतं ना ते डबल इन्व्हर्टेड कॉमास मध्ये घालायचं. डबल म्हणजे दोन खुणा एकत्र येतात आणि तसंच बंद करताना सुद्धा दोन खुणा येतात. इथे तुम्हाला लक्षात येईल, इथं दिलेलंच आहे आपल्याला.
मीनू पुढे मोठा समुद्र आहे त्यात जातं. आई, समुद्र केवढा असतो? ती विचारते बरं का. आता इथे आधी समुद्र आधी इन्व्हर्टेड कॉमास सुरू केले, मग तिथे बंद केले, लक्षात घ्या बरं का. आई, समुद्र केवढा असतो? क्वेश्चन मार्क आहे इथे. मीनू विचारी. मला माहित नाही बाळ, आई म्हणायची. आई कुठे गेली आहे? समुद्रात ना. त्यामुळे आई म्हटली मला नाही माहिती. मीनू मधून मधून विचार करायची. खरंच केवढा असेल हा बरं समुद्र? रोज एवढे पाणी त्यात जमते म्हणजे खूपच मोठा असणार आणि खूप खूप खोलही. द सी इज व्हेरी डीप. असे केले तर, तो समुद्रच बघून आलो तर, आपण ते समुद्र बघायला गेलो तर काय होईल बरं? बघितला तर तिला उत्सुकता होती ना समुद्राची. आनंदाने तिनं टुणकन उडीच मारली. टुणकन म्हणजे पटकन अशी चटकन. जेव्हा आपल्याला आनंद होतो ना तेव्हा आपण पटकन उडी मारतो. तर तिनंही तशी पटकन उडी मारली, टुणकन उडी मारली. एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला. मुसळधार म्हणजे खूप जोराचा पाऊस पडायला लागला ना की त्याला आपण मुसळधार असं म्हणतो. काय म्हणतो? मुसळधार पाऊस. पावसाला विशेषण कुठला इथे? विशेषण पण आपण व्हिडिओ केलाय बरं का. तुम्हाला विशेषण म्हणजे माहिती आहे आता. मुसळधार पाऊस पडू लागला. आता पावसाचं विशेषण मुसळधार. जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहायला लागले. लोंढे म्हणजे असे मोठे मोठे प्रवाह येतात, त्याला मराठीमध्ये आपण लोंढे म्हणतो. नदीचे पाणी गढुळले म्हणजे ते मातीमय झाले, मातीसारखं दिसायला लागलं. माती पाण्यामध्ये मिसळल्यानंतर ते कसं दिसतं ना, तसं दिसायला लागलं. मासे बावरून एकमेकांना शोधू लागले. त्या बावरून म्हणजे काय? ते घाबरले, त्यांना कळलं नाही काय करायचं. त्याला बावरणे असं म्हणतात. तर थोडंसं घाबरल्याची जी भावना असते ती त्याला बावरणे म्हणतात. पण कोणीच कोणाला दिसेना. गढुळलं होतं पाणी, त्यामुळे दिसेना. पाणी वेगाने वाहत होते. द स्पीड वॉज व्हेरी व्हेरी मच. या गोंधळात मीनूची व आईची चुकामुक झाली. चुकामुक म्हणजे काय? त्यांना त्या दोघी एकमेकांना सापडेच ना. एक इकडून गेली, एक इकडून गेली, त्याला म्हणायचं चुकामुक. आपण एखाद्या ट्रिपला गेलो, इकडे तिकडे जात असताना आपले सगळे मित्र एका बाजूला, आपण एका बाजूला गेलो आपण, तर त्याला काय म्हणू? मित्रांशी चुकामुक झाली. चुकामुक असा तो शब्द आहे. व पाण्याबरोबर मीनू ही गिरक्या घेत निघाली. पाणी असं फिरतं ना, फिरतं, पुढे जातं, पुन्हा फिरतं, दगडाला आपटतं, ते परत उलटं येतं, पुन्हा पुढं जातं. ह्याला ती या प्रवाहामध्ये तिच्या अशा गिरक्या होत होत्या. गिरक्या घेत निघाले. खूप वेळ ती अशीच पोहत होती. मीनूने हळूच तोंड उघडले. मीनू तोंड बंद करून, तिथं ते सगळं मातीचं पाणी होतं ना, त्यामुळे तिनं तोंड मिटून ठेवलं होतं. मीनूनं हळूच तोंड उघडलं. थू 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 थू, सगळे खारट पाणी. खारट पाणी कशाचं असतं? गोड पाण्याची नदी असते. आणि खारट पाणी कशाचं असतं? समुद्राचं. अय्या, म्हणजे समुद्र म्हणतात तो आला की तिला इतका आनंद झाला की तिच्या तोंडून अय्या म्हणजे समुद्र म्हणतात तो आला की. इथे उद्गार आहे बरं का, अय्या किंवा आला की. बाप रे, केवढा लांब पर्यंत पसरलेला आहे. समुद्र बघितला असेल तुम्ही केव्हा तरी सीशोरला गेल्यानंतर समुद्राचं पाणी आपल्याला लांबपर्यंत दिसत राहतं आणि ते खूप असतं. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की समुद्र खूप लांबपर्यंत पसरलेला आहे. नजर सुद्धा पोहोचत नाही. आपण बघायला लागलो ना तर आपली नजर शेवटपर्यंत जाऊच शकत नाही. जिथं बघावं तिथे लांबपर्यंत तो समुद्रच दिसत असतो. इतक्या लांब. चला थोडीशी चक्कर मारून परत जावं झालं. थोडीशी आपण चक्कर मारूया आणि पुन्हा परत जाऊया आपल्या आपल्या घरी, आपल्या आपल्या आईकडे.
मिनू हळूहळू पुढे निघाली. हळूहळू, स्लो बाय स्लो ती हळूहळू पुढे गेली. पाण्यात एका बाजूला लांबपर्यंत खडकांच्या रांगा होत्या. खडक म्हणजे स्टोन्स, सगळे बाजूला कडेला असतात ना स्टोन्स, त्यांच्या रांगा होत्या. ओळीनं अनेक स्टोन्स होते तिथे. त्यातील एका खडकावर फुलेच फुले होती. खूप फुले होती असं सांगायच्या ऐवजी इथे लेखकानं काय वाक्य उच्चारलंय? फुलेच फुले. फुलेच फुले होती म्हणजे खूप फुले होती. नदीच्या पाण्यावर तरंगायची तशी, नदीच्या पाण्यावरती कशी तरंगतात ना तसं ते दिसत होतं. मिनूला गंमत वाटली. ती हळूहळू पुढे निघाली. आता ही फुलं कोणत्या कोणत्या रंगाची आहेत बघा बरं. लाल, गुलाबी, अंजिरी फुले. तुम्ही अंजीर बघितलं असेल, व्हायलेट असतं थोडंसं, त्याचे व्हायलेट रंगाची सुद्धा तिथे फुलं होती. किती छान रंग होते त्याचे, किती सुंदर रंग होते. तिला आनंद झाला. इतक्यात तिची एका विचित्र माशाशी टक्कर झाली. धडकली ती दुसऱ्या एका माशाला. ही छोटी माश, ही मिनू छोटी होती आणि समोरनं एक मासा आला आणि त्याचे तोंड घोड्यासारखे होते. तुम्ही घोडा बघितला असेल, आणि घोड्याचं जसं तोंड असतं ना तशा प्रकारचा एक मासा असतो. व पोटाला पिशवी होती. ह्या मासाचं तोंड होतं घोड्यासारखं आणि त्याच्या पोटाला पिशवी होती. त्यात छोटी छोटी पिल्ले बसली होती. मिनूला क्षणभर हसूच आले. हसू का आले मिनूला? तर ते घोड्यासारखं तोंड बघितलं, त्याच्या पोटाला पिशवी होती, त्याच्यात छोटी छोटी पिल्लं होती. तिला गंमत वाटली आणि तिला हसू आलं. बघा हा, मिनूला हसू का आले असा प्रश्न विचारला जाऊ शकेल तुम्हाला, तर त्याचं उत्तर तुम्हाला इथे सापडेल. कोण तुम्ही? तिने विचारले. आता इथे इन्व्हर्टेड कॉमाज आहेत बरं का, मी मुद्दाम सांगायला लागले तुम्हाला इन्व्हर्टेड कॉमाज. पण तो पिवळा मासा काहीच न बोलता हळूहळू पुढे गेला. तो मासा काहीच बोलला नाही आणि तो तसाच पुढे निघून गेला. तेवढ्यात तळाकडून आवाज आला. तळाकडून म्हणजे अगदी तळ, पाण्याचा जो खालचा तळ असतो ना तिथून आवाज आला. त्याचं नाव घोड मासा. त्या तळात बसलेल्या त्या प्राण्यांनी सांगितलं त्याचं नाव घोड मासा. समुद्र घोडा. हा काय आहे? समुद्र घोडा. घोडा का नाव आहे त्याचं बरं? तर त्याचं तोंड आहे घोड्यासारखं म्हणून आणि समुद्रात राहतो म्हणून समुद्र घोडा. आवाजाच्या रोखाने मिनूने पाहिले. कुठून आवाज येतो बरं? तळाशी एक मोठे कासव बसलेले होते. टॉर्टॉइस. तळाशी एक मोठे कासव बसले होते. कासव माहिती आहे तुम्हाला? टॉर्टॉइस ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, ते कासव बसलं होतं. नदीत असते त्यापेक्षा कितीतरी मोठे. नदीत असतात एवढी छोटी, पण समुद्रातले कासव कसे असतात? मोठे मोठे. 2-2, 3-3 माणसं त्याच्यावरती चढून बसू शकतात, इतकं मोठं असतं ते. मिनू लाटांच्या पायऱ्या उतरत त्याच्याजवळ पोचली व म्हणाली, लाटा अशा अशा येतात ना, तर लाटांच्या पायऱ्या म्हटलंय बरं का इथे. पायऱ्या म्हटलंय, पायऱ्या म्हणजे स्टेप्स. लाटांच्या स्टेप्स ज्या होत्या त्या उतरत उतरत त्या प्राण्याजवळ पोचलेले. प्राणी कोण होता? कासव. व म्हणाली, कासव दादा तुम्ही इकडं कधी आलात? तिला काय वाटलं, तो नदीमधलंच कासव आलाय, इकडं कधी आलात तुम्ही? तिला वाटलं तो नदीतून इथेपर्यंत ते कासव आलंय. पुढे बघूया. मी तर इथंच राहतो, मी इथंच राहतो, कारण मी समुद्रातला कासव आहे. ते म्हणाले, नाहीच मुळी, आमच्या नदीत ही एक छान छान कासवदादा आहेत. ती आपल्या नदीबद्दल सांगते की आमच्या नदीत कासवदादा आहेत आणि इथं पण तुम्हीच आहात, म्हणजे तुम्ही तिकडून आला असाल अशी तिची कल्पना. ते वेगळे, नदीतलं कासव वेगळं असतं. मी समुद्रात राहतो, पण तू इकडं का आलीस? पण तू इकडं का आलीस? इथं तर पावला पावलावर संकट उभी आहेत. पावला पावलावर म्हणजे प्रत्येक स्टेपला
प्रत्येक स्टेपला एव्हरी स्टेप इज डिफिकल्ट अँड डेंजरस. इथं तर पावला पावलावर, आता पावला पावलावर डबल शब्द वापरलेला आहे. का तर प्रत्येक असं त्यांना सांगायचं आहे. प्रत्येक पावलाला संकट उभी आहेत. बघितलंस किती चित्र विचित्र मासे फिरतायत इकडून तिकडे. चित्र विचित्र म्हणजे डिफरंट टाइप्स. चित्र विचित्र म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, वेगळ्या वेगळ्या प्रकारानं दिसणारे, एकसारखे कुणीच नाही. आणि ते इतके वेगळे आहेत की ते चित्र विचित्र म्हणजे आपल्या कल्पनेच्या बाहेर वेगळे आहेत ते. तो 8 हात असलेला अष्टभुज मासा, तो 8 हात असलेला, त्याला 8 हात आहेत बरं का. असं कधी आपण बघतो का? नाही. मग हे कुठे असतं? समुद्रात. तो 8 हात असलेला अष्टभुज मासा. आता अष्ट याचा अर्थ 8 आणि भुज याचा अर्थ हात. अष्टभुज म्हणजे 8 हात असलेला, 8 हात ज्याला आहेत त्याला अष्टभुज म्हणतात. अष्टभुज मासा. तो कसा उलटा चालतोय बघितलंस का? तो उलटा चाललाय. तो सरळ चाललेला नाही, तसं उलटा उलटा चाललेला आहे. पाण्याच्या चुळा भरत हळूहळू माग सरकतो. चुळा म्हणजे आपण गार्गल्स करतो आणि पाणी टाकून देतो ना, त्याला आपण चुळा म्हणतो. पाण्याच्या चुळा भरत हळूहळू माग सरकतो. तो पुढे जात नाही, तर तो माग सरकतो. आपल्या 8 हातांनी मासे खेकडे पकडून खातो. 8 हातांनी तो आपलं भक्ष्य पकडतो. भक्ष्य म्हणजे जे त्याला खायचं आहे ते पकडतो. छोटे मासे किंवा खेकडे. खेकडे हा सुद्धा एक प्राणी आहे. तर तो प्राणी हा जो 8 भुजाचा हा जो मासा आहे, ज्याला 8 हात आहेत, त्या 8 हातांनी तो पकडून खातो. पाण्यात उतरणारी माणसं सुद्धा त्याला घाबरतात बरं का. वास्तविक माणूस सहसा घाबरत नाही. कारण काय? त्याच्याकडे हत्यार असतं आणि हे हत्यार त्याला आपलं संरक्षण करायसाठी ते उपयोगाला येतं. पण ही माणसं सुद्धा ह्याला घाबरतात, या प्राण्याला, ज्याला 8 हात आहेत त्याला. पण कासव दादा, इथं तर तळाला नदीसारखेच शंख शिंपले पडलेले आहेत. शंख आणि शिंपले, तुम्ही जेव्हा नदीकाठी जाल त्या शंख आणि शिंपले तुम्हाला तिथे सापडतील. पण कासव दादा, इथं तर तळाला नदीसारखेच शंख शिंपले पडलेले आहेत. तिथं खूप पडलेले दिसतात. पण नदीतल्या शंख शिंपल्यात काय असते? इथं या 2 शिंपल्यांच्या पेटीत एक किडा बसलेला असतो बरं का. शिंपला कसा असतो? अशी पेटी असते त्याची, खाली एक आणि वरती एक, आणि त्या पेटीमध्ये एक किडा असतो. आता बघा हा, इथे फार गमतीदार प्रकार आहे. आपण गळ्यात माळा घालतो, मोत्याची माळ असते. तर हे मोती कसे तयार होतात इथं हा कासवदादा सांगतोय बरं का. लक्षात घ्या. तुम्हाला लक्षात येईल की आपण गळ्यात जे मोती घालतो ते कसे बनले जातात. पण नदीतल्या शंख शिंपल्यात काय असते? इथं या 2 शिंपल्यांच्या पेटीत, 2 शिंपल्यांची पेटी म्हटल्यावर का, एक किडा बसलेला असतो. त्याला चालायचं असलं की आपले पाय फटीतून बाहेर काढून तो हळूहळू चालतो. ती जी पेटी असते, त्या पेटीची बारीकशी जी फट असते, म्हणजे थोडीशी जी जागा असते, त्या जागेतनं तो हळूहळू आपले पाय फटीतून बाहेर काढतो. हा अगदी मासाचा गोळा असतो बरं का. मासाचा गोळा म्हणजे त्याला नुसता गोळा असतो, त्याला फारसं काही हे असत नाही, काही अवयव जास्ती असतात असं काही असत नाही. या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला, आता वाळू तिथे असणारच ना समुद्राच्या काठी, समुद्राच्या आतमध्ये, की तो तो कण जो असतो ना, तो त्याच्या अंगाला टोचायला लागतो. मग तो आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो. तो टोचायला लागल्यानंतर आपल्या तोंडातून रस बाहेर काढून त्याच्या भोवती गुंडाळतो बर 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 बर. आणि तो तरी टोचणं काही संपतच नाही. तरी त्याला वाटतं आपल्याला अजून टोचतोच आहे. हा आपला तसाच गुंडाळत राहतो, गुंडाळतो गुंडाळतो गुंडाळतो.
मग त्यातून छानदार मोती तयार होतो. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की हा मोती कसा तयार होतो. तर त्या शिंपल्याच्या पेटीत एखादा वाळूचा कण गेला की त्याच्या भोवती त्याच्या आत असलेला किडा त्याच्या भोवती एक पातळ रस त्याच्या भोवती गुंडाळतो आणि तो गुंडाळत राहतो. गुंडाळता गुंडाळता त्याचा होतो मोती. इथं तळापर्यंत कधी कधी माणसं येतात. तळापर्यंत माणसं येतात आणि शिंपले उचलून घेऊन जातात. शिंपले ते ओपन करतात, त्यातले जे मोती असतात ते काढून घेतात आणि विकतात. त्यातून त्यांना पैसे मिळतात. इतक्यात त्यांच्यामधून एक प्राणी तिरका तिरका चालत गेला. पकडा 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 पकडा, सरळ नाही बरं का, सवाकडा पकडा चालत गेला. तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी मीनूकडे पाहत होता. बटबटीत म्हणजे मोठे आणि असे जास्त नुसते जास्ती दिसणारे. एखादं काय असतं, चेहराच दिसत नाही, मोठे मोठे डोळे तेवढेच दिसतात, त्याला काय म्हणायचं, बटबटीत डोळे. बटबटीत डोळे. हा जो प्राणी होता तो बटबटीत डोळ्यांनी मीनूकडे पाहत होता. आता मात्र मीनूची घाबरगुंडी उडाली. पळत जाऊन ती कासवदादाच्या जवळ उभी राहिली. ती घाबरली बरं का. हे बटबटी डोळे आणि तिला वाटलं अरे बापरे, आता काय प्राणी करणार आपल्याला. ती घाबरली आणि जाऊन बसली त्या कासवदादाच्या जवळ. घाबरू नकोस, हा तर खेकडा. याला खेकडा म्हणतात. खेकड्याचे डोळे कसे मोठे मोठे असतात, त्याला बटबटीत असा शब्द आहे. डोळे बटबटीत. बटबटीत हा शब्द डोळ्यांसाठी वापरला जातो. याच्या पाठीवर माझ्यासारखंच कठीण कवच आहे. माझ्यासारखंच हे कोण सांगतंय? कासवदादा. घाबरू नकोस, हा तर खेकडा. याच्या पाठीवर माझ्यासारखंच कठीण कवच आहे. त्यामुळे शत्रू याच्यावर हल्ला करू शकत नाही. शत्रू म्हणजे एनिमीज. एनिमीज त्याच्या अंगावर येऊ शकत नाहीत आणि त्याला मारू शकत नाहीत. याला 6 तर कधी 8 पायही असतात. खेकड्यांना कधी 6 पाय असतात. काही प्रकार आहेत ना खेकड्यांमध्ये. तर काही खेकड्यांना 6 पाय असतात, काही खेकड्यांना 8 पाय असतात. तरी पण बेट्याला सरळ चालता नाही येत. बेट्याला म्हणजे ह्या खेकड्याला असं तिला म्हणायचंय. तरी पण बेट्याला सरळ काही चालता येत नाही. सरळ मात्र तो सरळ चालतच नाही. वाकडा 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 चालतो. तोंडाजवळ 2 नांग्या असतात. आता नांग्या म्हणजे काय, असा आकडा असतो, असा गोल असतो आणि त्या नांगीने तो चावतो. त्याला आपलं स्वतःचं संरक्षण करायसाठी 2 नांग्या दिलेल्या असतात. त्यामुळे त्याचं संरक्षणही होतं व त्याला भक्ष्यही पकडता येतं. त्याला पकडायचं असेल ना, एखादा मासा खायचा असेल किंवा त्याला जे काही खायचं असेल त्याला पकडायला पाहिजे ना, त्याच्याशिवाय तो कसं खाऊ शकेल. तर त्याला भक्ष्यही पकडता येतं आणि स्वतःचं संरक्षणही करता येतं. आता तू माझ्या बरोबर चल, आपण खूप दूर व खूप खूप खोल जाऊ. आता चल माझ्या बरोबर तू. तिथे खूप अंधार असेल. अंधार म्हणजे डार्क असेल. का डार्क असतं बरं? समुद्राच्या खाली खूप खूप खोल गेल्यानंतर त्याचं कारण देते बरं का, ते कासव देत आहे बरं का. कारण इतक्या खोलवर प्रकाश पोहोचत नाही. अंधार का असतो? समुद्राच्या तळाशी अंधार का असतो असा प्रश्न तुम्हाला येईल बरं का. तर तिथं आपल्याला जे उत्तर द्यायचं आहे ते इथं आहे बरं का. तिथे खूप अंधार असेल कारण इतक्या खोलवर प्रकाश पोहोचत नाही. समुद्राच्या तळाशी अंधार का असतो? याचं कारण समुद्राच्या खोलपर्यंत प्रकाश पोहोचत नाही. हे उत्तर तुम्हाला तिथे देता येईल. तिथं प्रचंड आकाराचे मासे पोहतात. खूप मोठे मासे आहेत तिथे. काही माशांच्या अंगातून उजेड बाहेर पडतो. काही काही असे लाइटनिंग करत असतात. तेच पोहत असताना दिसतं ते असे असे पोहायला लागले की त्याच्यामधून असं विंकिंग होतं किंवा प्रकाश बाहेर पडतो. चल, येतेस गंमत बघायला? चल माझ्या बरोबर, मी तुला गंमत दाखवतो. नको रे बाबा, घाबरून मीनू म्हणाली. मला माझ्या आईकडे जायचंय. तिला आता आईची आठवण आलेली बरं का. मला माझ्या आईकडे जायचंय. कासवदादा हसून तिच्याबरोबर निघाले.
वाटेत ठिकठिकाणी जाळी सोडलेली होती, ती चुकवत त्यांनी मीनूला नदीत आणून सोडले. आता जाळी कशासाठी असते तर समुद्रात मासे पकडायला जेव्हा कोळी लोक जातात तेव्हा तिथे माशासाठी जाळी टाकलेली असतात आणि ती जाळी त्याच्यामध्ये मासे अडकले की ती लोक ओढून घेतात ती जाळी आणि मासे खाण्यासाठी किंवा विकण्यासाठी ते मासे ते घेतात. तर ही सगळी जी जाळी होती त्याच्या जवळपास ते दोघंही गेले नाही बरं का. कासवही गेला नाही आणि मीनू पण गेली नाही. का तर त्या जाळ्यामध्ये हे दोघं अडकतील ना. तर ती जाळी चुकवत 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 कासवदादांनी मीनूला नदीत आणून सोडले. आता नदीच्या पासून समुद्र काही फार लांब असणार नाही कारण ती जेमतेम नदीतनं ती समुद्रात पोचली होती ना. आहा, नदीच्या गोड पाण्याचा स्पर्श मीनूच्या अंगाला झाला. तिला बरं वाटलं. आता आहा हा, हे उद्गार आहे बरं का, इथे उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आहे आपल्याला. नदीच्या गोड पाण्याचा स्पर्श. नदीचं पाणी गोड असतं तर आपण बघितलं मगाशीच, आणि समुद्राचं पाणी खारट असतं. गोड पाण्याचा स्पर्श मीनूच्या अंगाला झाला. तिने 2-3 चुळा भरल्या. चुळा हा शब्द आपण बघितलाय. चुळा भरल्या. खारट तोंड स्वच्छ धुतले गेले. तोंड सगळं खारट झालं होतं ना, ते सगळं चांगल्या पाण्याने, चांगल्या म्हणजे गोड पाण्याने तिने ते धुतलं. कासवदादा चला ना माझ्या बरोबर, तिने आग्रह केला. आता ती मिठी कासवदादानं तिला एवढी मदत केली, तिला मदत खूप केली बरं का. सबंध समुद्र दाखवला तिला, तिथेपर्यंत नदीच्या तोंडापर्यंत, नदीपर्यंत तिला आणून सोडलं. म्हणून ती म्हणाली कासवदादा चला ना माझ्या बरोबर. तिने आग्रह केला. आग्रह म्हणजे शी वॉज फोर्सिंग. नको मीनू, जसा तुला समुद्र आवडत नाही तशीच मला नदी नाही आवडत. ज्या ठिकाणी आपण राहतो तिथला जो परिसर असतो तो आपल्याला आवडत असतो. त्यामुळं काय होतं, त्या कासवाला जसा समुद्र आवडतो तसंच मीनूला नदी आवडते. कासवाला नदी आवडत नाही आणि मीनूला समुद्र आवडत नाही कारण समुद्राचं पाणी तिला खारट लागलं. बरं येतो मी, तू मात्र आता घरीच जा बरं का, इकडं तिकडं नको फिरू, तो आता घरी जा. वळून बघत कासवदादा हळूहळू निघाले. जेव्हा आपण एखाद्याला बाय करतो, ज्याला निरोप देतो, त्यावेळेला ते त्यांना हाय करतो. बाय करताना आपल्याला आपण वळून मागं बघतो. तसंच कासवानी इथे वळून बघितलं आणि कासवदादा हळूहळू निघाले. ही जी कथा आहे ना, ही तर तुम्ही कथा लक्षात घ्या, ही लेखकांनी इमॅजिन करून लिहिलेली आहे. मीनू काय करेल, कासवदादा काय करेल, तिथं गेल्यानंतर ते काय बोलतील, काय बोलू शकतील. मीनूला क्षणभर वाईट वाटले कारण कासवदादा तिच्याबरोबर खूप वेळ थांबले होते. त्या कासवदादानी तिला खूप खूप गोष्टी सांगितल्या. कासवदादानी तिला कितीतरी गमती दाखवल्या होत्या. का बरं तिला वाईट वाटलं तर त्या कासवदादा आता निघालेत ना परत. एखाद्या वेळेस तुमच्या घरी कोणी पाहुणे येतात, त्या पाहुण्यांच्या बरोबर तुमचे मित्र असतात, तुमचे नातेवाईक असतात, तुमचे भाऊ बहीण असतात. त्यावेळेला तुम्ही त्यांच्याबरोबर काही वेळ त्यांच्याबरोबर घालवता, तुम्हाला त्यांच्याबरोबर खूप आनंद मिळालेला असतो. ते जेव्हा परत निघायला लागतात ना त्यावेळेला तुम्हाला सुद्धा वाईट वाटतं ना. तसं मीनूला इथे वाईट वाटलं. त्या कासवदादानी तिला कितीतरी गमती दाखवल्या. त्या गमती म्हणजे शी वॉज व्हेरी मच फन. तिला इतका आनंद वाटला होता की तिथे तिला खूप मज्जा आली. आणि ही सगळी मज्जा, ह्या सगळ्या गोष्टी त्या कधी एकदा आईला सांगेन असे तिला झाले होते. तुम्ही जेव्हा शाळेत नाही येता किंवा एखाद्या ट्रिपवर नाही येता त्यावेळेला तुम्ही काय करता, पळत पळत येऊन आपल्या आईला सांगता, आपल्या घरच्या लोकांना सांगता, आपल्या भावंडांना सांगता की तुम्ही तिथं काय गंमत केली, काय मज्जा केली, तुम्हाला तिथं कसं आनंद वाटला, कशाचा आनंद वाटला, हे सगळं तुम्ही सांगता ना सगळ्यांना. तसंच मीनूला असं झालं होतं की आता ह्या सगळ्या गमती आपण आईला कधी एकदा सांगू, आईला कधी एकदा ह्या गमती समजतील. कारण आई कधी समुद्रात गेलेली नाही आहे ना. तिनं केव्हाच सांगितलं मीनूला की मला नाही माहिती समुद्रात काय असतं ते. तर हे सगळं आता मीनूला माहिती होतं. त्यामुळे मीनूला ते आपल्या आईला सांगायचं होतं.
ह्या सगळ्या गोष्टी त्या कधी एकदा आईला सांगेन असे तिला झाले होते. आता ही इतकी सुंदर कथा कुणी लिहिली आहे बरं? विनया साठे. या कथेच्या या गोष्टीच्या लेखिका कोण आहेत? विनया साठे. तर ही जी गोष्ट आहे ही विनया साठेनी इमॅजिन करून लिहिलेली आहे की ती मीनू नावाची मासोळी कशी गेली, ती समुद्रात कशी गेली, तिला कसं कोण कोण दिसलं आणि कासवदाताने तिला कशी मदत केली, कासवदाताने तिथल्या सगळ्या गमती कशा दाखवल्या, ही सगळी गोष्ट ह्या विनया साठेनी लिहिलेली आहे. आणि ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली जरूर बघा, ह्याचा अभ्यास छान करा. आता परीक्षा जवळ आली आहे तुमची आणि छान अभ्यास करून व्यवस्थित तुम्ही ह्याचे प्रश्न व्यवस्थित लिहाल याची मला खात्री आहे. आणि याबरोबरच जे काही मी तुम्हाला विरामचिन्ह सांगितली त्याचा मी स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे. तो विरामचिन्हाचा व्हिडिओ पण जरूर बघा आणि त्याचाही छान अभ्यास करा. हे माझं सांगणं तुम्हाला कसं वाटलं, ही चर्चा तुम्हाला कशी वाटली मला जरूर कळवा. आणि ह्या माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.